गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे दिनांक 1 मार्च रोजी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत गावामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। येथे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम 7 डिसेंबर 2024 ते 25 मार्च 2025 या कालावधीत 100 डेज टीबी चॅम्पियन राबवण्यात येत आहे। येथे 100 डेज टीबी कॅम्पेन गावात फिरून माहिती देत जनजागृती करण्यात आली। यावेळी डॉक्टर कृष्णा उघडे, आरोग्य सेविका मनीषा हिरे, आरोग्य सेवक पंकज भुसारे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुनीता घरके, शिक्षिका कुमुदिनी पवार, शिक्षक रामदास गायकवाड, सुनीता चारोस्कर, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ हजर होते। नमस्कार, मी डॉक्टर कृष्णा उघडे, समुदाय आरोग्य अधिकारी, आयुष्मान आरोग्य मंदिर वलखेड। आपल्याकडे जे आहे ते टीबी मुक्त भारतच्या अंतर्गत 100 दिवस क्षयरोग रुग्ण शोध मोहीम सुरुवात झालेली आहे। ती आपल्याकडे 7 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025 अशा 100 दिवसांची क्षयरोग शोध मोहीम सुरू झाली आहे। त्या अंतर्गत आपण जे क्षयरोगाचे रुग्ण आहेत त्यांची सर्वेक्षण करून त्यांची तपासणी करून ते क्षयरोग जे संशयित रुग्ण आहेत ते आपण उपचाराखाली आणण्यासाठी त्यांची शोध मोहीम सुरुवात करण्यात आली आहे। त्या अंतर्गत आपल्याकडे तो कार्यक्रम सुरुवात झाला आहे आणि आज दिनांक 1 मार्च 2025 रोजी आपण जनतेपर्यंत हा संदेश जावा त्याच्यामुळं जनजागृती करण्यासाठी आज आपण आपल्या गावामध्ये रॅली काढण्यात आली आहे आणि त्या रॅलीच्या अंतर्गत त्याचनंतर जे प्रसिद्धी पत्रक आहेत किंवा जे माहिती पत्रक आहेत तेही आपण नागरिकांना दिले आहेत घरोघरी जाऊन आणि शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण लोकांपर्यंत टीबी मुक्त भारतचं जे माननीय प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी नारायण राजगुरू, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।